आदिवासी कोळी महादेव जमातीच्या विविध मागण्यांसाठी पूनम गेट येथे एक दिवसीय धरणे आंदोलन। आदिवासी कोळी महादेव जमातीवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे। अनुसूचित जमातीचे दाखले लवकर मिळत नाहीत, त्यामुळे विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाहीत। जात प्रमाणपत्र मिळाले तर वैधता प्रमाणपत्र नाकारले जाते। अशा एक ना अनेक विषयांना वाचा फोडण्यासाठी आदिवासी महादेव कोळी जमातीच्या वतीने पूनम गेट येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आल्याची माहिती भारती कोळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। यावेळी भारतीताई कोळी यांच्यासह सूरज खडाखडे, अभिमान घंटे, सुदाम होनकोंबडे, राम शिंदे, दत्ता कोळी, तात्यासाहेब भंडारे, शिवा कोळी, जगदेव कोळी, शंकर कोळी सह आदिवासी कोळी महादेव जमात बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। मी भारती कोळी, महाराष्ट्र कोळी समाज संघाची कार्याध्यक्ष। आज आम्ही सर्व आदिवासी कोळी समाज बांधव इथं एक दिवसाचं धरणे आंदोलन करत आहोत। कारण गेली 50 वर्ष आमची एकच मागणी आहे की सुलभ पद्धतीने दाखले मिळावे आणि वैधता मिळालेल्या दाखल्याची वैधता सुलभ पद्धतीने व्हावी। परंतु गेली 50 वर्ष आम्ही शांततेच्या मार्गातून मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष करत आहोत, पण शासन प्रशासन आमची दखल घेत नाही। शासन कोणतंही सरकार असू दे, प्रत्येक सरकारनं आमच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलेलं आहे। शासन प्रशासन आणि जे स्वतःला खरे समजतात ते आदिवासी 25 आमदार आणि 4 खासदार सतत आमच्यावर अन्याय करत आहे। तर मी आज या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आमची आज मागणी अशी आहे की प्रांतांनी संविधानामध्ये जे आहेत त्या पद्धतीनं कोणाच्याही दबावाला बळी न पडता संविधानामध्ये जे आहे त्या पद्धतीनं आम्हाला सुलभ पद्धतीने दाखले मिळावेत, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याच पद्धतीनं 6 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये जे स्वतःला खरे समजणारे आदिवासी मंत्री आणि आमदार होते त्यांनी वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर बैठकी घ्यायलाच नाही पाहिजे होते। आता मराठा समाज किंवा धनगर समाज जसं हे आरक्षण मागतोय, मग शासनाचं काम काय आहे की संविधानामध्ये जे आहे त्याचा अभ्यास करून ते आम्हाला दिलं पाहिजे। तर उद्या आम्ही म्हणू त्यांना बोगस, तर तुम्ही आम्हाला त्यांच्यासमोर बोलवणार आहात का? तसं नाही। मग आम्ही जर त्यांना बोगस म्हटलं असतं तर आम्हाला रस्त्यावर कापले असते। मग आम्ही आज जे राजेंद्र भारूड आयुक्त आहेत तर त्यांनी आम्हाला बोगस म्हटलेले आहेत। तर पूर्ण महाराष्ट्रातून आमचा समाज आज पेटून उठलेला आहे, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे। खरं तर भारूड साहेब हे आयुक्त आहेत, मग त्यांनी निपक्षपातीपणे दोन्ही समाजाच्या बाजूनी ज्यांचं खरं आहे त्यांच्या बाजूनी त्यांची प्रशासन म्हणून बाजू मांडायला पाहिजे होती, परंतु प्रशासन म्हणून बाजू न मांडता त्यांनी एका ठराविक समाजाची बाजू घेऊन मांडलेल्या आहेत। आणि या तुमच्या आणि सोशल मीडिया असेल किंवा जो मीडिया आहे त्यांना माझी एक अशी नम्र विनंती आहे की तुम्ही स्वतः अभ्यास करा, जे खरं आहे जे खोटं आहे। प्रत्येक वेळेला सोलापूर जिल्ह्यामध्ये महादेव कोळी नाहीत, कोळी मल्हार नाहीत, ठोकरे कोळी नाहीत वगैरे असं जे आमच्यावर शिक्का बसलेला आहे, मग नाहीत तर मग आमच्याकडे आतापर्यंत जे दाखले आहेत व्हॅलिडिटी आहेत ते कुठून आलेत? किंवा 1976ला क्षेत्रबंधन उठलेलं आहे, त्यामुळे असं कोणीच म्हणू क्षेत्रबंधन उठल्यामुळे महाराष्ट्रात कुठंही लोक राहू शकतात, त्यामुळे तुम्ही आम्हाला बोगस म्हणू शकत नाहीत। तर या समाजाच्या माध्यमातून मी असं इशारा देऊ इच्छिते की आमची लढाऊ जमात आहे, पण आम्ही सगळं ते बाजूला ठेवलेलं आहे। बाजूला ठेवून आम्ही कुठेतरी एकीकडे तुम्ही आदिवासी विभागावर कोट्यानी खर्च करता की आदिवासी लोकांनी प्रवाहात यावं म्हणून, शिक्षणाच्या प्रवाहात यावं, त्यांची सुधारणा व्हावी म्हणून। मग आम्ही कुठेतरी थोडंसं शिक्षणाच्या प्रवाहात आलो, आमची आता प्रगती झाली, मग आम्ही पुन्हाही परत त्या जंगलात जायचं का? आणि आदिवासी म्हटल्यानंतर एक लोकांचा असा समज असतो की बाबा ह्यांनी अशाच पद्धतीनं राहिलं पाहिजे, पण अशा काही 45 जमाती आहेत, ज्या काही जमाती अजून मागासलेल्या आहेत त्या तशाच आहेत। मग आम्ही आज ठीक आहे, आम्ही पण पुन्हा परत लंगोट घालतो, नऊवारी घालतो किंवा पानं बांधून फिरतो, मग तुम्ही आम्हाला दाखले देणार आहात का? तसं तर मीडियाने पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही थोडं, आणि बरं हे जे स्वतःला खरे समजत आहेत त्यांनीच त्यांचा मलिदा लाटलेला आहे, म्हणजे 25 आमदार आणि जे 4 खासदार आहेत। तसं आमचा जो निधी येतो तो निधी आमचा, म्हणजे ज्या वेळेला निधी मंजूर होतो त्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।